पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आनंद लहरी 86 ओव्या झाल्या होत्या। सद्गुरु सेवेने माया आणि मन या दोघांचंही काही चालत नाही। दोघंही सद्गुरु पुढे स्थिर होतात, पण सद्गुरूची कृपा होण्याची गरज असते। सद्गुरूची कृपा कशी प्राप्त होईल याकडं जो पाहतो तो या दोघांनाही जिंकू शकतो, मायेला आणि मनाला। पण जे सद्गुरूकडे गेले नाहीत आणि उलट निंदा करतात ते जन्ममरणाचं दुःख भोगतात। तैसी अभक्तासी गुरुभक्ती हे नघडे हो कल्पांती। अनंता जन्माची पुण्ये फळती तरीच प्राप्ती सद्गुरु भजन। वास्तविक पाहता अभक्त जो असतो तर अभक्ताला देवच आवडत नाही तर गुरु आवडायचा काय प्रश्नच येत नाही, कारण त्याच्या दृष्टीनं भोग हाच महत्त्वाचा भाग आहे। विषयाला तो महत्त्व देतो, त्यामुळं आपण विषय भोगावेत। मग त्याच्यासाठी देवाकडे गेलो तर मग विधी आली, धर्म आला, या गोष्टी तर नको। म्हणून ते जे असतात ते मुळातच अभक्त, म्हणजे भक्त नाहीत म्हणूनच अभक्त आहेत। मग यांना श्रीगुरूची बद्दलची तरी कशी भावना तयार होईल? पण ज्यांच्या ठिकाणी अनंत जन्माची मागची पुण्य आहेत ते मात्र श्रीगुरूबद्दलचा आठव करतात। श्रीगुरूची भेट कधी होईल याचा सतत विचार करत असतात आणि त्यामुळं प्राप्ती झाल्याबरोबर सद्गुरूचं स्तवन करणं, भजन करणं हे त्यांना आवडतं। मूर्खासी सद्गुरु भजन हे सर्वता न घडे जाण। जन्ममरणाचे अधिष्ठान संचित स्थान पापाचे। एकंदरीत काय आहे की मूर्खत्व तरी कसं येतं? तर याचं कारण आहे की जे केवळ अज्ञान असतंच, पण अज्ञानातला जो पामर असतो की त्याला स्वतःचं हित कळत नाही आणि दुसऱ्याच्या हिताचाही कधी विचार करणार नाही, शिवाय कोणत्या प्रकारचं आचरणशुद्धता त्याच्याकडं नसतेच नसते, असा जो असतो तो मूर्ख असतो। त्याच्या दृष्टीने काय आहे की कशाचंच काही नाही, आपला उद्धार होईल तर कशाचा उद्धार असतो, उद्धार म्हणजे काय आणि का करायचा हे त्याला कळतच नाही। शिवाय काय आहे की उद्धारासाठी कोणाकडे जावं, काय करावं हे तर नाहीच कळत। असे जे कोणी असतील ते कसं सद्गुरू भजन करतील? त्याला स्वतःचं हितही कळालं नाही आणि काहीच नाही। तो कसा असतो, ते एखादा पशुपक्षी जरी असले तरी काही उंदीर म्हणा, काही असेत की ते थोडाफार संचय करून ठेवतात। उंदीराच्या बिळामध्ये आपल्याला काही गव्हाच्या लोंब्या किंवा आणखीन काही सापडेल, कारण तो संचय तरी करतो, बाकीच्या काही नाही। मग ह्याला आपल्यासाठी काही लागतं आणि त्याची गरज आहे तर नाहीच, म्हणजे स्वतःचं गरज आहे त्यासुद्धा गोष्टी त्याच्याकडं संचयाला नाहीत, तर तो नंतर आपल्या जन्मानंतर आपल्याला काय होईल हे कसं तो विचारात आणेल? आणि मग त्याच्यासाठी सद्गुरूकडे जाणं हे त्याच्या ठिकाणी नाहीच, तर भजन कसा करेल? हे सर्वथा नावडे जाण। दुसरे कोणी करत असतील तरी तो करू देणार नाही। मग त्याच्याकडे काय आहे? जन्ममरणच आहे।
त्यांनी जन्ममरणाचे आपलं काय आहे की पुढं जाण्याची रस्त्याची तयारीच करून ठेवली. तो त्याच वाटेनं निघालेला आहे. त्याच्या ठिकाणी संचितात केवळ पापाशिवाय दुसरं काही नाहीच. आता असं वाटतं की जर केवळ पापच आहे त्याच्याकडं तर तो मनुष्यत्वाला आला कसा? कारण पाप पुण्य समान झाल्याशिवाय मनुष्य योनी मिळत नाही. आणि मग ह्याच्याकडे केवळ पापच असलं तर नाथरायानं भागवतात याचं एक असं वर्णन केलेलं आहे की समान असतं खरं, पण पापाचा चारा चुरा आणि पुण्याचा एकच चिरा असा असेल तर पुण्य अधिक असल्यामुळं त्याला बाकीच्या गोष्टी पुण्याच्या ज्या फलाच्या आहेत त्याच आवडतात. पण ज्याच्या ठिकाणी पुण्य चाऱ्या चुऱ्याचं आहे आणि पाप एकचिऱ्याचं आहे तो मात्र काय आहे की असंच विरुद्ध वागत असतो. म्हणजे हे जरी मनुष्यत्वाला आले असले तरी ह्यांचं पुण्य म्हणजे फुटकळ आहे आणि पाप म्हणजे अत्यंत मोठं आहे. जसं किलोभराचं वजन किंवा अर्धा किलोचे 2 वजनं आणि इकडं शेंगादाणे टाकावेत, मग एक शेंगादाणा म्हणजे काय वजन, तसं इकडं सगळं बारीक पुण्य आहे आणि हे एवढं अर्धा किलोचं एक माप, दुसऱ्या अर्धा किलोचं माप, असं घन स्वरूपाचं पाप आहे. त्याच्यामुळे त्याला पापाचं जास्तीत जास्त विचार येणार. मुके शब्दाची चातुर्यता, म्हैसा होईल पुराण वक्ता किंवा पांगुळ जाईल तीर्था, हे सर्वता न घडेची. आता काय असतं की जसं काही गोष्टी असंभाव्य आहेत तसंही दाखवलं की मनुष्य जे असतात तर सगळेच शब्दचतुर नसतात. ज्याला त्याला आपल्याला बोलायला येतं, पण शब्दचातुर्य हे त्यातलं त्यात वेगळे आहे. पुढं काय बोलतो त्यातनं त्यांनी कसं उत्तर द्यावं की जे उत्तर दिलं असता पुढचे प्रश्नच उभा राहणार नाहीत, हे चातुर्य आहे. असं मूर्खाजवळ कसं असेल आणि मुख्य माणसाजवळ तर काय संबंध, त्याला बोलायलाच येत नाही, तर चातुर्य असायचं काय कारण आहे? म्हैसा होईल पुराण वक्ता, म्हैसा म्हणजे रेडा. आता रेड्याला काय आहे काहीच कळत नाही, इतका तो मठ्ठ असतो आणि तो पुराण कसं काय बोलेल? पुराण वक्ता तो कसा होईल? एकच रेडा होऊन गेला तेवढा माऊलीच्या वेळात की तो वेदाला बोलला आणि त्यांनी त्यानंतर आपला देहही सोडून दिला. पुन्हा काही तो त्या रेड्यात त्या देहातनं मुक्त झाला. आता पुन्हा वरवर किती जरी रेडे हे जन्माला आलेले असले तरी त्यांच्याकडे हे कुठलं, म्हणजे हे गोष्ट कधीच होणार नाही. आणि पांगोळा कुठे हिंडतोय तर तीर्थयात्रेला. आता काय असतं, आपण आत्ता तीर्थयात्रेसाठी गाड्या आहेत किंवा निश्चित आपले एखादं खाजगी वाहन आहे, तीर्थयात्रा करणारे घेऊन जाणारे लोक आहेत म्हणजे कंपन्या, हे ठीक आहे. पण त्या काळात तीर्थयात्रा म्हणजे पायी करणं ह्याला तीर्थयात्रा म्हणायची. एखाद्याला काशीला गेला तर परत आला म्हणजे बरं झालं वाचलाय असं म्हणायची वेळ यायची, कारण मध्ये आधी कुठंतरी दरोडेखोर भेटले की नष्ट व्हायचं. मग हे सामान्यतः चांगल्याला सुद्धा जाणं कठीण, पांगळा कसा जाईल? हे सर्वता न घडायची, असं कधी घडत नाही. हे जे सांगितलं आहे असं कधी घडत नाही. मर्कटासी सिंहासन किंवा कागासी अमृतपान, वांजेशी वरमायपण सर्वथा जाण न घडायची. एरवी काय आहे की उंचावर उंच माकड जाऊन बसल झाडाच्या शेंड्यावर, पण ते आता राजाच्या सिंहासनावर बसण्याचा अधिकारी झाले. चुकून आलं तर बसल्याची गोष्ट वेगळी, पण अधिकारी झाले असं कधीच व्हायचं नाही. दुसरी गोष्ट कागासी अमृतपान. आता कावळा अमृताला, गरुडाने अमृत सेवन केलं पण कावळा कसं काय सेवन करल? तो करू शकत नाही, ते दाखवलं. आणि वांजेशी वरमायपण,
वांजेला मुलगाच व्हायचा नाही तर मुलगा आणि त्याचं लग्न आणि मग ही वरमाई झाली, या गोष्टी नाहीच. सर्वता जाण न घडायची. आता असं न घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या. जे जीव तदंश होती तेची पावती सद्गुरु भक्ती. निज सुखाते भोगिती इतरा भ्रांती जनमूढा. आता त्यात कोण जाऊ शकतं? अगोदरपासून हाच विषय सुरू झाला आहे की ज्याची पूर्वपुण्याई काही असेल त्याच्याच ठिकाणी. म्हणून जीव जरी परमात्मा अंश असला तरी त्या जीवाच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण कसं आहे त्यावर त्या जीवाला जे काही समजतं किंवा न समजते होत असतं. म्हणजे जीव जर परमात्म्याचाच अंश आहे तर ज्ञानमयच आहे ना, ज्ञानरूप आहे तो. पण आवरण पडलं की त्याच्या ज्ञानाचं विपरीत झालं. जितकं घट्ट आवरण तितकं विपरीत जास्त. हे घट्ट आवरण कशाने होतं तर अज्ञानानेच होतं. पण त्या जीवाजवळ रजतमाच्या आवरणाची घनता घट्टपणा कमी झाला आणि सात्विकता वाढली तर मात्र तो परमात्म्याकडे जाणे इतका शुद्ध होण्याची योग्यतेचा होतो. म्हणून त्याला जीव तदंश होती. कुणाच्या अंशासारखं? परमात्म्याच्या. आहेतच मुळात. ममैवांशो जीवलोके. हे माझेच अंश आहेत पण माझ्यापासून दुरावलेत. जसं तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे की गोदे काठी होता आड. गोदावरी नदी आणि तिच्या शेजारी एक आड होता. आडातही पाणी होतं पण ते पाणी आडाच्या गोलायला बघायचं आणि म्हणायचं बघा मी कसा आहे, माझं कसं गोल 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 आहे आणि हे बघा वाहतं आहे नुसतंच पाणी. आता ते पाणी आणि हे पाणी काय वेगळं आहे का? दोन्ही पाणी एकच आहेत. पण या पाण्याला आड असलेली जी काही त्याची जी उपाधी त्या उपाधीचाच गर्व आला. त्यामुळं ते आडातलं पाणी असं विशिष्ट पण त्याला लावलं. आता हे पाणी कुठलं आहे? आडातलं. हे पाणी कुठलं आहे? नदीचं. त्याच्यामुळं आडातलं पाणी हा त्याला तेवढ्यापुरता एकदेशी स्वरूप प्राप्त झाल्यामुळं आता त्या पाण्याचं पाण्यासारखंच पाणी हे पाणी ते पाणी काही वेगळं नाही, त्याचाच अंश आहे. पण तुटलं ना बाजूला, आडातलं झाल्यामुळं बाजूला निघालं. तसा हा जीव होता. पण त्या जीवानं उपाधीचा त्याग करून उपाधीला विसरून मी पाणी स्वरूपच आहे आणि कोणतंही नदीतलं पाणी माझं पाणी एकच आहे असा जर त्याचा भाव निर्माण झाला तर तेच पावती सद्गुरु भक्ती. आता जे जीवस्वरूपाला येतात पण त्याच्या ठिकाणी अंश मात्र का होईना जर काही जागं झालं तर मी ह्यातनं कसं सुटेन असं वाटत असतं. म्हणजेच तुम्ही आम्ही कोणी का असना आपण मुक्त व्हावं असं कोणाला वाटत असतं? आपल्या देहाला वाटतं का आतल्या आत्म्याला वाटतं? कारण तो तर मुक्तच आहे, शुद्ध बुद्ध मुक्त सगळं त्याच्याजवळच आहे आणि देहाला तर काहीच कळत नाही, जड आहे. मग कोणाला आहे तर हे जीवालाच आहे. हाच विचार करत असतो की मला ह्यातनं सुटायचं आहे, ह्या सुटण्यासाठी मी काय करू? कारण जीव स्वप्रयत्नानं सुटला असता तर मागच मुक्त झाला असता. त्याला ते कळतच नाही ह्यातनं कसं निघावं. जसं लहान पोराने आडकीत त्यात बोट अडकून घेतलं तर आडकीत त्याची मांडी सोडावं लागते, मग आपल्याला बोट निघतं हे कळतच नाही त्याला. ते दुसऱ्या हातात धरलेल्या दांड्या तसंच दाबतं आणि इकडं मात्र रडत राहतं. कोणीतरी येऊन ते हातातलं त्याच्या ओढून आडकीत मोकळा करावा लागतो मग ते निघतं. तसं आहे, जीवाला बाहेर काढलं पाहिजे कोणीतरी आणि ते काढण्याकरता सद्गुरूच आहेत असं ज्याच्या ठिकाणी जागं होतं तोच गुरुभक्ती करतो. कारण सत्वगुणाशिवाय श्रीगुरुभक्ती किंवा देवाची आवड दोन्ही गोष्टी उभा राहत नसतात. आणि मग मात्र निजसुखा ते भोगीती इतरा भ्रांती. दुसरे जे कोणी असतील त्या सगळ्याला काय आहे ते जे इतरा भ्रांती जनमूढा. तेव्हा जे श्रीगुरूला शरण गेले ते शरणागती प्राप्त करून गुरु सांगतील ते करत राहिले तर निज सुखापर्यंत जातील.
आणि इतर जे कोणी भ्रांतीने बसलेले ते मूढ जन आहेत. त्यांची जी काय असलेली मनुष्यत्वाची जाणीव कमी असणारे ते परत परत आता जन्म मरणातच गुंतून राहणार. श्रोती न मानावा खेद, म्या आपुल्या मनासी केला बोध, भावे भजावा आनंद कंद, मोक्षाचे पद पावावया. आता नाथाला असं वाटलं की बसलेल्या लोकांनाच आपण हे सगळं बोलतोय, कारण त्यांना असं वाटत असेल की हे सगळे बसलेत, हायाचवारी बसलेत, यांना कच्चं आलं आहे श्री गुरु, कशाचं काय भजन, कशाचं काय बसलेत. काही वेळेला काय असतं, कुठं बसायला जागा नाही म्हणून माणसं मंदिरात जाऊन बसतात. मग मंदिरात असलेली पोथी ऐकावीच लागते, कारण नको वाटत असलं तर कुठं जाऊन बसावं. पूर्वी घरच अशी राहण होती की झोपायलाच माणसं मंदिरात जायची, मंदिरात बरेच माणसं झोपायला असायची. मग संध्याकाळची पोथी सुटेपर्यंत अंथरुणही टाकता येत नव्हतं आणि ऐकायला तर बसल्याशिवाय भाग नाही. पण काय चाललं आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं. शेवटी त्यांना असं वाटतं की कधी संपेल, त्यांची ती एक घोकंपट्टीच असेल, कधी संपत आहे कधी संपत आहे असं असेल असं नाथाला वाटलं. पण जे प्रासादिक ग्रंथ ऐकतात, आध्यात्मिक ग्रंथ ऐकतात ते उगीच नसतात, ते खरे श्रोतेच आहेत. त्या श्रोत्याच्या ठिकाणी यत्किंचीसुद्धा अभावना नाही. पण कसं असावं, मनुष्याच्या ठिकाणी काय आहे की आवडही असते पण भाव कमी असतो. पण तो भाव कमी होऊ नये म्हणून मनाला बोध आहे हा की जे कोणी इथून बाजूला निघतील, कुठून श्रीगुरु भजनाच्या रांगेतून बाजूला गेले तर त्यांना बोध केला की हे जर तुम्ही बाजूला सरकाल तर राहाल, भावे भजावा आनंद कंद. मग खऱ्या अर्थानं परमात्मा आनंद स्वरूप आहे, आनंदाचाच कंद येतो. पण तो सहज प्राप्त होत नाही, श्रीगुरूशिवाय त्याच्याकडे जायचा रस्ताच सापडत नाही. मोक्षाचे पद पावावया, आणि तिथं गेल्याशिवाय मोक्ष नाही. मोक्षप्राप्ती याचाच अर्थ आनंद प्राप्ती. आनंद प्राप्त व्हायला आता काय आपल्याला कधीच आनंद माहीत नाही का, असतो ना, पण तो दुःख मिश्रित असतो. आणि मोक्षपदातला आनंद दुःखरहित आहे, दुःखाचा संपर्कही त्याच्या ठिकाणी नाही इतकं आहे. तेव्हा अशा तऱ्हेचं जर काही असेल मोक्षप्राप्ती तर ती महत्त्वाची आहे. सुख धरोनी प्रपंचाचे, संचित होतसे पापाचे, भरते दाटे भवसिंधूचे, जन्म मरणाचे भय थोर. आता काय आहे की सुख कुठे आहे हे कळत नाही. सुख एक परमात्म्याकडंच आहे. आणि दुसरी गोष्ट, सुख प्राप्त करण्याकरता परमात्मा प्राप्त करून घ्यावा लागतो. ते कोणाकडून, तर सुखी असलेल्या संताकडून. त्यामुळं संताच्या जवळ हे सुखच आहे. ह्यांच्या ठिकाणी काय, हे तो एक हेची ठाई बहुपायी संतांच्या, सुख तो हेची ठाई बहुपायी संतांच्या. संताजवळ सुख आहे हे संत स्वतःचं देत नाहीत, परमात्म्याचंच आहे. आणि परमात्म्याचं द्यायची गरज नाही, ज्याच्या त्याच्याजवळ आहे. फक्त ते हित आहे हेच माहीत नाही आम्हाला. जसं एखाद्याचं काय आहे की घरामध्ये त्याच्या वस्त्रीवरच धन पुरलं आहे आणि हा मात्र गरिबीत दिवस काढतो. इतकी गरिबी की बाहेरून कुठून तरी भिक्षा मागून येतो आणि खायला बसतो ते नेमकं धनाच्या ठेवलेल्या साठ्यावरच. होतं काय त्याला काय माहिती. मग कोणीतरी एखादा आला, अरे म्हणले इथं धन आहे, कशाचं म्हणलं, आता धन असतं तर म्हणलं मला मिळालं नसतं का, आता धन असून काय करायचं आहे. मग त्याला असं वाटतं की हे सांगतात उद्या आपण हे खोदाई केली तर बसायचं घर आहे आपलं जाईल, म्हणजे बसायचं कुठं, म्हणून ते ऐकत नाही. पण ते काय सांगतात, इथं धन आहे, मी तुला काढू लागतो. आता मात्र काय असतं, मग खात्री जमते. आणि मग तो प्रत्यक्ष ज्याला धन मिळायचं आहे तो जितका झटतो त्याच्यापेक्षाही त्याला सांगतात ते झटू लागले
आता खात्रीच पडते त्याची की नक्कीच असेल, कारण हे नुसते सांगून पळून जात नाहीत, हे करू लागतात, आपदू लागतात. याचा अर्थ ह्या सुखाला असतं तिथं घ्या 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 असं संत नाहीत म्हणत. संत नेहमी काय करतात, आपण हे सगळं बघू करू म्हणून साधन संतांनी शिकवलं नाही, साधन करू लागले. आता हे सगळं ज्याच्याकडं होईल ते, पण प्रपंचातच सुख आहे अशी ज्यांनी कल्पना केली आणि जरासं काही वाटलं की झालं. मनुष्याला काय असतं की ऊन आहे आणि उन्हात चालत चालत प्रवास सुरू झाला. मग मध्ये कुठंतरी झाड लागल्यावर बरं झालं म्हणला, मिळालं, सावली मिळाली. पण इथं काय घर बांधून राहणार आहे काय, थोडंच पुढं जायचं आहे ना त्याला. पुढं गेला की पुन्हा उन्हातच आहे. जे तात्पुरतं मिळतं तसं प्रपंच सुख हे तात्पुरतं आहे, क्षणिक आहे. पण क्षणिक सुखाला जर योग्य असं वाटलं तर तो पापाचाच संचय करतो आहे. कारण संसारात सुख आहे म्हणून संसारातल्या सगळ्या गोष्टी गोळा करायच्या, तर संचित काय म्हणतं, तू हे गोळा करशील, ह्याचा सांभाळ करशील, आपोआपच तुझ्या ठिकाणी पापाचा भाग वाढेल. भरते दाटे भवसिंधूचे. आता जितकं तो बाह्य राहतो, परमात्म्याला सोडून अन्यथा वागतो, तितकं त्याला या भवसिंधूमध्ये गुंतावं लागतं. आणि त्यामुळं त्याला जन्ममरण आहे. जन्ममरणाची भीती त्याच्या मागे आहेच. प्रपंची जरी सुख जोडे, तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. आता त्यांनी सांगितलं की इथं जर सुख असेल तर मग कितीतरी असेत की त्यांनी हे घरदार सोडून दिलं, कुठंतरी वनात राहिले, गुहेत राहिले, फळं खाल्ली किंवा नुसतं झऱ्याचं पाणी पिलं आणि त्याच्यावरच काय आहे की आपलं. आता असे जे बाहेर राहतात वनात ह्याच्यात, त्यांच्या ठिकाणी नुसतीच तपश्चर्या, नुसतंच साधन चाललेलं नसतं. त्यांना या सगळ्या गोष्टीकरता परमात्मासुद्धा मदत करतो. म्हणून त्यांचं असं आहे की शोध घेता घेता असं एखादं झाड सापडतं की त्याचा पाला खाल्ला तर आपण जेवण केल्यावर जशी तृप्ती होती तशी तृप्ती होते. त्या झाडाची साल खाल्ली तर जसे जेवणानंतर पोट भरल्याची तृप्ती होती तशी होते. हे ह्यांना माहीत होतं. आणि मग भूक लागली की असलं काहीतरी खायचं. कुठल्या वृक्षाचा पाल्याने आपलं पोट भरतंय तेच पाला खायचा, त्या वृक्षाची साल खायची, कशाची फळं खायची, यावर झालं. आणि एक भुकतं, कारण त्यांना जे साध्य प्राप्त करून घ्यायचं आहे तिकडं लक्ष. त्यामुळं उगीचच 3 टाईम जेवल्यावर साधन कसं व्हायचं. म्हणून ते जे काय असतात ते अशा तऱ्हेचं सगळं करत असतात. आणि मग आहे आता हे उदाहरण कोणासाठी चाललं होतं की जे कोणी तिकडे गेलेत ते का वेडे म्हणून गेले का. प्रपंचात जर सुख असतं तर सगळ्या त्याग करून तिकडे गेलेत ना. दुसरी गोष्ट काय आहे की नुसते सामान्य लोकच गेलेत असं नाही, राजेसुद्धा गेलेत. किती राजांनी आपलं राज्य लगेच्या लगे मुलाच्या ताब्यात दिलं, निघून गेले. कशा करता नको, हे याच्यात गुंतायचंच नाही. ह्याच्यात गुंतलो तर मला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल, मी मुक्त होण्याकरता प्रयत्न करीन. म्हणून असे राजेसुद्धा सोडून गेलेले आहेत. भर्तृहरीने राज्य टाकिले, तेणे श्री गोरखाते पुसिले, राज्य टाकोनी मुंडित झाले, कितेक गेले भूपती. आता जेव्हा त्या भर्तृहरीची बायको पिंगला गेली आणि मग तो उदास झाला आणि मग तो जो काही तिथं स्मशानातच बसून होता त्याला ह्या नाथानीच शिकवण दिली की जसं गेलेलं त्याने आपलं काय आपल्या हातातलं गाडगं फोडून दाखवलं आणि तेच पाहिजे म्हणून हट्ट केला. भर्तृहरी सांगतो असं नसतं, फुटलेलं गाडगं पुन्हा ते कसं येईल, दुसरं देतो. मग म्हणले तू कसं बायकोसाठी बसला, येईल का परत. मग तिथून जे त्यांनी काय आहे की शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि मग त्याने असे काही लिहिले आहेत की तुम्हा आम्हालासुद्धा उपयुक्त व्हावं. भर्तृहरीचं महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्याच्या ग्रंथामध्ये आणि त्या
इतराला सुद्धा रस्ता दाखवणारे आहेत. तो जो होता त्याला गोरक्षनाथाकडे तो गेला आणि त्यांनी काय केलं, त्याला सगळं ज्ञान प्राप्त करून दिलं. मग मात्र त्याने परत राज्यात जायचं नाही असं ठरवलं. मग ते म्हणले तुला इकडे यायचं असलं तर तसं नाही, मुंडन करावं लागेल. मुंडन करतो. मुंडन केलं, संन्यासाची वस्त्र धारण केली आणि गेले. कारण काय करायचं होतं, ह्या राज्याची आसक्तीच नको. मग श्री गोरक्षनाथ बोलती 99 कोटी भूपती, इतरांची नाही गणती, योगाप्रती निघाले. आता कितीतरी असेत. गोरक्षाने सांगितलं की 1-2 नाही, कितीतरी राजे की त्यांनी पूर्वी असं सांगतात, भगवद्गीतासुद्धा सांगते की अध्यात्मज्ञान राजांना पूर्वी होतं आणि ते पुढं द्यायचे. म्हणून मग तिथून पुढं ते ज्ञान लोप पावलं. 4थ्या अध्यायात त्यांनी सांगितलं की हे राजे राजवाड्याकडं सुद्धा हे ज्ञान होतं. त्यांनासुद्धा ब्रह्मज्ञाना इतकी परिपूर्णता झाली होती. पण हळूहळू विषयाकडं कल वाढले की त्या राजाची सुद्धा ज्ञानशक्ती कमी होत गेली. पण त्यावेळच्या ज्या राजांना अशा तऱ्हेचं ज्ञान होतं ते प्रत्येक राजे हे सगळं सोडलं. म्हणजे जेवढा काळ गृहस्थाश्रमाचा असेल तेवढाच त्यात मनुष्याने काय आयुष्याचे 4 भाग पाडले. पहिल्या भागात बालपण काय असेल ते ब्रह्मचारी व्रत आणि दुसऱ्या भागात गृहस्थाश्रम आणि पुढं मग वानप्रस्थन संन्यास अशा तऱ्हेचे भाग पाडून आश्रम पद्धतीनं जाणारे अनेक राजे होते. हे गोरक्षनाथानं सांगितलं. नाही गणती योगाप्रती निघाले. ते सगळे काय झालं, योग ह्याचा अर्थ काय आहे की परमात्मा प्राप्तीकरता निग्रह करणं. मग त्याच्याकरता आहार, पाणी, झोप यावर नियंत्रण करायचं. शरीराच्या ज्या काय अवांतर सवयी आहेत त्या त्याच्यामध्ये हे करायच्या. म्हणजे एखाद्या मनुष्याला बसायला सांगितलं, कसंही बस, पाय पसरून बस नाही तर मांडी घाल, तो किती वेळ त्या आसनात बसेल, तर ठराविक काळानंतर त्याला चुळबुळ करावं वाटते. काहीचं तर असं आहे की दर मिनटाला मांडी इकडली इकडं इकडले तिकडं सतत हालते. काहीचं हात हालतेत, काही कुठं काहीतरी डोळ्याकडं बोटणे, नाकाकडं बोटणे. कारण त्याला शरीराला वळवळ करणं हे माहीतच आहे. पण इतकी स्थिरता कोणाकडे, आणि तेवढी स्थिरता प्राप्त होण्याकरता तर योग आहे. तुकोबारायाच्या जवळच्या चिमण्या उडाल्या. त्यांना वाटलं असं का व्हावं, आता ह्या चिमणीने तसं नाही, मला काय भ्यायचं. मग जवळ चिमणी येण्याचा अभ्यास सुरू झाला. म्हणजे काय असेल तर तटस्थ बसत असतील. एखाद्या झाडावर बसायला चिमणी घाबरते का. मग आता वाटलं पाहिजे हे झाडच दिसतंय म्हणून त्याच्यावर बसावं. मग जेव्हा त्या डोक्यावर बसू लागल्या, म्हणजे नुसत्या बसून नाही, हात हलवून बघितला, मग तरी उठल्या नाहीत, आणि मग चालून बघितलं, मग मात्र त्यांना खात्री झाली. म्हणून मग सर्व भूते साम्य येते, अवघी भूते साम्य आली. ही सगळी भूत मात्र साम्यतेला यायची ही उगीच नाही, त्याचंसुद्धा साधन अभ्यास आलाच. असं जे काही करत असतील ते सगळे त्या गोरक्षनाथाने सांगितलं की असे सगळेच योग करतात आणि योग प्राप्तीनं निघाले. भवसिंधूच्या डोही विषयाचा गळ घातला पाही, काळ लक्षी दिशा दाही, जीव सर्वही भक्षावया. आता एकंदरीत एक काय केलेलं आहे त्यांनी की असं एक उदाहरण दिलं आहे की हा भवसिंधू समुद्र आहे आणि त्याच्यात मासे पकडावेत असा जो मनुष्य गळ टाकत असतो, तो जसं त्याला काय आहे पकडतो तसा काळ आपल्याला पकडण्याकरता थांबलेला आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.
श्री गुरुदेव दत्त.